जबाबदारीचं भान ठेवून काम केलं, त्यामुळेच भाजपच्या प्रदेश कार्याध्यक्षपदासारखी संधी मिळाली असं मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलंय। कार्यकर्ता म्हणून ठरवायचं असतं की जीवनामध्ये आपल्याला काय व्हायचंय, असंही त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सांगितलं। 20 जानेवारीपर्यंत राज्यामध्ये भाजपचे 1.5 कोटी सदस्य करायचेत असा निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। कार्यकर्ता म्हणून दिलेली गेलेली प्रत्येक जबाबदारी ही समर्थपणे पार पाडत असताना मिळत गेलेल्या प्रत्येक जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्याचं ती काम करत असताना जबाबदारीचं भान ठेवून काम करणं हे नेहमी पसंत केलं आणि आज हा एवढा मोठा मान मला मिळाला। तर रवींद्र चव्हाण यांचीच भाजपच्या कार्याध्यक्षपदी निवड का करण्यात आली, जाणून घेऊयात। 2007 पासून भाजपचे निष्ठावंत नेते आहेत, नगरसेवक ते मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला। 2021 साली शिंदे फडणवीस सरकार स्थापनेमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावलेली होती। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणामध्ये मोठं यश त्यांनी मिळवून दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले नेते अशी त्यांची ओळख। ठाणे आणि कोकण या भागामध्ये भाजपचा विस्तार करण्याचं नियोजन हे रवींद्र चव्हाण यांच्याकडे। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपला बळ देण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजप करणार आहे। राज्य पातळीवरती पक्षवाढीसाठी सातत्यानं ते प्रयत्नरत आहेत।